यंगस्टरला पुढे प्रमोट करावा, मात्र त्यानंतर हेल्दी रन रेट थोडासा वाढतो आणि त्यामुळे दबाव निर्माण होतो. त्यामुळे आता विक्रांत सलामीला झालेत आणि राहुल चौधरी आहेत. विक्रांत स्ट्राईक एंडला आहेत. राहुल चौधरी नॉन स्ट्राईक एंडला आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज कपिल पाटील. 4 षटकांची मॅच. रोहिदास कारभार यांचा इथे सत्कार केला जाईल. वस्ताद जाधव यांना विनंती होती की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मान केला होतोय. अतिथी देवभाऊ आलेल्या पाहुण्यांचा सन्मान इथे केला जातोय. 4 षटकांची मॅच. सोळेगाव विरुद्ध वाडेकर आणि आता मात्र चांगलं या मॅच मध्ये. कपिलचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता. योगेश सरांचा वाईटचा इशारा होता. अवांतर धावेने खातं उघडलं होतं ते सोळेगाव टीमचं. अवांतर धावेने खातं उघडले या मॅच मध्ये सोळेगाव टीमचं. बॅकफुटला गेले, जागा बनवली, कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे, प्रणित वेगाने धावतायत, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. विक्रांतच्या बॅट मधून आलाय पहिला चौकार. विशाल म्हात्रे कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत. त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे, त्यामुळे विशाल म्हात्रे उसारगरचे त्यांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. व्हाईट बॉलचा इशारा इथे आलाय. 2 व्हाईट 1 चौकार म्हणजे एका बॉलमध्ये कपिलने धावा खर्च केल्या 6. बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद. विजय पाटील साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. पाटील यांना विनंती, आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. आणि हॅलो हॅलो विनंती आपण सर्व मान्यवरांना विनंती असेल या ज्यांना आमंत्रित आम्ही करतोय. इथे फटका चांगला आहे. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्वप्नील भोईर आहेत तिथे. सिंगल अस्मेल. धावसंख्या 11. सुरुवात चांगली केली चोळेगाव टीमने या मॅच मध्ये, कारण 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 षटकांच्या मॅचेस ज्यावेळी होतात ते रिझल्ट कोणत्याही टीमच्या बाजूने लागतो. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये एक थोडासा ऍडव्हान्टेज असतो. धावसंख्या 11. मागच्या मॅच मध्ये 75 धावा चेस झाल्या. या अगोदर मानेरे संघाने 50 धावा चेस केल्या. तर 4 षटकांच्या मॅच मध्ये इथे फटका चांगला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आले, तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत राहुल चौधरीच्या खात्यामध्ये. राहुलचं खातं उघडलं तर 2 धावेने. धावसंख्या 13 वरती पोहोचली सोळेगाव टीम. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये कधी 4 षटकांची मॅच आहे. मिडॉनच्या वरून खेळायचं होतं, मात्र तिथे केतन चौधरी त्यामुळे चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. राहुलच्या स्वरूपात पहिला धक्का सोळेगाव टीमला.
रुपेश चौधरी आले तिसऱ्या क्रमांकावरती. 13 वरती पहिला धक्का लागलाय राहुलच्या स्वरूपात. केतन सुनील चौधरीने एक चांगला झेल टिपला मिडॉनला आणि कपिलच्या खात्यामध्ये अखेर पहिली विकेट मिळाली. तेरा धावा झाल्यात. ऑन साइडला खेळायचं होतं. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघाला. ऑफ कटर तुम्हाला पाहायला मिळाला. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि धाबा खर्च केल्या कपिलने 13. एक विकेट त्याला मिळाली. 4 षटकांची मॅच सोळेगाव विरुद्ध जय जयलेश्वर वाडेकर आणि यातून विजेता संघ आणि जय मसोबा मानेरेमध्ये सेमीफायनलची मॅच होईल. आजच्या दिवसातील ती शेवटची मॅच असेल. अतुल भोईर येत आहेत दुसरं षटक घेऊन. तेरावरती पहिला धक्का लागलाय. आता अतुल भोईर आलेत गोलंदाजी करण्यासाठी. भवानी स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत. विनय पवार, महेश पवार यांचा बरोबर टी शर्टचं जे शॉप आहे भवानी स्पोर्ट आणि त्या स्पोर्टचे ब्रँड अँबॅसेडर अतुल भोईर आहेत. पहिला चेंडू चांगला होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. अतुल कमबॅक करण्याचा प्रयत्न करतील कारण की 13 धावा ऑलरेडी झालेले आहेत. 4 षटकांची मॅच. फुलटॉस बॉल होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. एक धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. रुपेश वेगाने धावतायत. दोनही पूर्ण होतील. सिद्धेश आहे तिथे पनामा कॅप मध्ये तुम्ही पाहताय सिद्धेशला. 15 धाबा धापलकरती लागले आहेत. प्रणित फुलटॉस होता. लॉंग ऑन क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. झेल ड्रॉप झालाय मात्र एकच रन्स मिळेल. झेल थोडासा कठीण होता मात्र प्रयत्न चांगले होते सर्वेश पाटीलचे. धावसंख्या 16. 16 धावा धापलकरती लागल्या. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांची मॅच. जय जयलेश्वर वाडेकरने टॉस जिंकला. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. शॉट थर्डमॅनला राकेश आहेत. गलीमध्ये स्वप्नील भोईर आहेत आणि वैदिकला तुम्ही पाहता शॉट पॉइंटला. फटका चांगला आहे. टायमिंग झालंय का? क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत आणि पंचांचा इशारा येतोय. षटकार. या मॅच मध्ये पहिला चेंडू डॉट त्याच्याकडे गेला. दुसऱ्या चेंडूवरती त्यांनी षटकार ठोकलाय. मागची बॅच तुम्ही पाहिली विक्की पाटीलची मॅरेथॉन इनिंग तुम्हाला पाहायला मिळाली 46 धावांची आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिला. आज नाही अशा कित्येक वेळा त्याने मॅचेस जिंकून दिलेत. हा चेंडू उंच गेलाय. सिद्धू पाटील वेगाने धावतायत आणि एक सुंदर झेल टिपलाय सिद्धूने. अतुल भोईरच्या खात्यामध्ये विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का.
रुपेशने एक षटकार मारला, तोही बाद झाला. आता नवीन फलंदाज मागच्या मॅचचा हिरो विकी पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विकी पाटील आणि विक्रांत पाटील दोन बंधुराज आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावा 22 झाल्यात. धावा तुम्ही धापलकावधी पाहतायत. अतुल गोलंदाजी मार्कवर हलक्या हाताने घेत आहेत, कारण की हा चटका दिला. शेवटचा चेंडू कदाचित असेल, त्यामुळे जास्त घाई दाखवली नाहीये विकीने. आणि षटक क्रमांक दुसरे इथे समाप्त होईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात त्या 23. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चोळेगाव टीमची धावसंख्या 23. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सिद्धू पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 रन ऑलरेडी झालेत आणि या सरासरी धावा बनवल्या तर 46 धावा या मॅच मध्ये होऊ शकतात. गावदेवी क्रिकेट संघ उंबारडे व ग्रामस्थ मंडळ उंबारले कोलिवली हिऱ्याचा पाडा आयोजित गावदेवी चषक 2023. प्रथम क्रमांक 60,000 व भव्य चषक द्वितीय क्रमांक 30,000 व भव्य चषक मालिका वीरसाठी आपण पाहतोय. बायसिकल, उत्कृष्ट फलंदाजासाठी कूलर, उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ट्रॉफी. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मध्ये. 23 धावा झालेत. सिद्धू पाटील आलेत तिसऱ्या षटकामध्ये. 4 गोलची मॅच आहे. सिद्धू टू विकी. फुलटॉस आहे आणि त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकार आला विकीच्या बॅट मधनं. सिद्धू. हा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. सिद्धू पाटील एक फिरकी गोलंदाज आहेत, कधी ते कमबॅक करू शकतात. अगोदरच्या बॉलवर षटकार आणि त्यानंतर डॉट बॉल. धावसंख्या स्थिर 29. इथे फटका चांगला आहे. सरळ बॅटने खेळत आहेत. कपिल वेगाने आलेत. एकच धाव इथे बेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 30 वरती. इथे फटका चांगला आहे. गॅप भरपूर मोठी आहे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने धावसंख्या पुढे सरकली ती 34 वरती चोळेगाव टीमची. अजून 8 चेंडूचा खेळ या इनिंगचा शिल्लक आहे. 50+ जाण्याचा प्रयत्न जरूर असेल विक्रांत आणि विकीचा. सिद्धू यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक शॉट पॉइंटला आहेत. सिंगल तिथे मिळाली. धावसंख्या 35. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे.
सिद्धू बॅकफुटला गेले, जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला खेळून काढतात. इथेही सिंगलच मिळेल. चांगला कमबॅक केलाय सिद्धूने. पहिल्या चेंडूची षटकार, त्यानंतर एक चौकार होता, मात्र तरी आपण पाहिलं 13 धाबा खर्च केला. 3 षटकार समाप्तीनंतर धावसंख्या ती 36. 36 धावा झाल्यात. चला फिल्डिंग लगेच लावायची. वाडेकर संघ 6 चेंडूचा खेळ जुनी शिल्लक आहे. तसा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सर्वेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सर्वेश पाटील. पंच वाईट चिकून करतायत. चेंडू बाउन्स भरपूर झाला. पडल्यानंतर फिरकी गोलंदाज आहे तरी चेंडूला बाउन्स भरपूर देतात. धावसंख्या 37. सर्वेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती होईल. धावसंख्या स्थिर आहे 37. हाही चेंडू चांगला आहे. चांगला कमबॅक केलाय. पहिला बॉल वाईट, त्यानंतर 2 बॉल सलग डॉट टाकलेत. धावसंख्या आता थांबली 37 वरती सोळेगाव टीमची. सर्वेश चांगले गोलंदाज आहेत. भिवंडीची ओपनची स्पर्धा त्यांनी गाजवली. गावदेवी गावठाण या टीम मधनं. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही, मात्र क्षेत्ररक्षक तिथे ठेवण्यात आलेला आहे. स्वतः कॅप्टन प्रणित पाटील तिथे आहेत. सोडल्याची थोडीशी इंजुरी सुद्धा आहे प्रणितला, त्यामुळे गोलंदाजी त्यांनी बंद केली. मात्र थ्रो फेकी करणं त्यांना थोडंसं कठीण जातं. आता गावासाठी टीमसाठी सातत्याने ते चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतात. 38 धावा झाल्यात. कारण दुखापतग्रस्त असताना काही खेळाडू खेळतात आपल्या टीमसाठी, त्यामुळे त्यांचंही कौतुक होणं गरजेचं आहे. सर्वेश गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. हा चेंडू कार्पेटच्या साईडने खेळत आहेत. कपिल खूप वेगाने आलेत. एकदा पूर्ण आले, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा सहज पूर्ण होणार आहेत. सर्वे सांगतात बॉलर्स एंडला फेकायला हवं होतं. इथे 2 धावा पूर्ण झाल्या. धावा झाल्या 40. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चौथा आणि शेवटचं षटक मार्गच आहे. धावा झाल्या 40. पहिल्या षटकात 13, दुसऱ्या षटकात 10, तिसऱ्या षटकात 13. आणि बघायचं या षटकात किती येतील. फटका चांगला आहे. मिड ऑफच्या वरून खेळत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. कोटी 46 धावा झाल्या त्या मॅच मध्ये. इथून अजून एक मोठा हिट आलाच. विक्रांतच्या बॅटमधनं 50+ जाऊ शकतो चोळेगाव संघ या मॅच मध्ये.
शेवटचा चेंडू होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. थर्डमॅनला फिल्डिंग चांगली आहे, कदाचित चौकार गेला असता. एकच रन्स इथे मिळाले आणि धावा झाल्यात त्या 47 चोळेगाव टीमने या मॅच मध्ये बनवलेत. 48 धावांचा आता पाठलाग करायचे वाडेकरला या मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. 2 गडी बाद 47 12.00च्या सरासरीने 48 धावा या मॅच मध्ये करायचे जय जलेश्वर वाडेकरला. आणि 48 धावांचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळी वाडेकर संघाचे फलंदाज मैदानात येतील त्यावेळी ऐकणार दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज करण काळे यांचा. तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. स्वागत आहे गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे आयोजित गावदेवी चषक 2023-24 या पर्वामध्ये आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा 6वा सामना. द्वितीय फेरीमधील द्वितीय मॅच मध्ये आपण आहोत. चोळेगाव विरुद्ध वाडेकर. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 47 उभारलेल्या चोळेगावने 48 चा पाठलाग. 48 च्या चेस साठी आघाडीची जोडी अतुल भुईर आणि सिद्धू पाटील. तर बॉलिंग मार्क वरती विक्की पाटील. मागच्या मॅच मध्ये ज्याचा बॅट मधून दमदार इनिंग आपल्याला पाहायला मिळाली, शेवटपर्यंत संघर्ष करत असताना कोळवली संघाच्या विरुद्ध ज्या विकीने मॅच जिंकून दिली तो विकी बॉलिंग मार्क वरती. व्हेरी फर्स्ट बॉल लेफ्ट आर्म विथ विकेट. फुल टॉस स्लॉक स्वीप केला. पेडल शॉट अतुल भोईरचा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पहिल्या टप्प्यावरती की डायरेक्ट गेलाय. पावळ्या दंपारचा इशारा. 4 धावा चौकार. चौकाराने खातं उघडलंय वाडेघरचं. विकी ट्रॅक चेंज करतात.
रॉंग विकेटने आले, अपील करण्यात आली कॉट बँड लेग बिफोर साठी, पण इथे आपण बघत आहोत स्पष्टपणे नकार आले होतो अंपायर्स कडून. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ सम, दॅट्स वाय. खूप चांगला डिसिजन अंपायर कडून आपल्याला पाहायला मिळतोय. तटी असतात कसं पार डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये लॉंग ऑफ. स्कोर आहे 4 वरती. पहिलं षटक विकी पाटील. 12 रिक्वायर्ड रन. फुलरलेच होता, टो एंडला लागलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये, जिथे स्वीप करायचं होतं अतुलला, टो एंडला लागून लॉंग ऑफ रिजन मध्ये आहे. हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलच्या साह्यानं धावा फलकावरती टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 5 धावा. वाडेकरने पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती पहिल्या डावामध्ये, आणि बॅटिंग करत असताना तो सामना त्यांनी जिंकला होता. त्यानंतर धावसंख्येला डिफेंड करत असताना, चोळगावने चेस करत असताना जिंकलेला आहे. इथे बॅटिंग पायाच्या मधून मागे गेलाय. चांगली बॉलिंग विकी कडून पहिल्या चौकारानंतर. आतापर्यंत या ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 5च धावा. विकी रनवे मध्ये थोडासा अडथळा, पुन्हा एकदा ते आपल्या बॉलिंग मार्क वरती येतील. डाऊन दी ग्राउंड दोन्ही फिल्डर आहेत. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ, लॉंग ऑन. तयार. विकी पाटील लेफ्ट आर्म रॉंग द विकेटने. हाफ वॉली लॉफ केलाय, मिस टाइम. लॉंग ऑफला फिल्डर जज करतोय. ओ कॅच ड्रॉप. या चुकीची अपेक्षा नव्हती. सिद्धू पाटीलला जीवनदान, आणि या जीवनदाना बरोबरच धाव मिळते ती एका धावेचा साह्यानं. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय तो 6 धावा. लगेच चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑफचा फिल्डर शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये, एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर डीप मध्ये लॉंग ऑफला. पॉपअप प्लेचा पहिलं षटक, शेवटचा चेंडू शिल्लक, धावा आहेत 6. 48चा पाठलाग करत असताना 12चं रिक्वायर्ड रेट आहे. एज आहे मागे, कॅच ड्रॉप. चेंडू चाललाय, फाईन लेगने कव्हर केलाय, अन्यथा फार वेगाने तो मागे गेला असता. लॉंग ऑफच्या फिल्डरने थ्रो केलाय. एक धाव इथे मिळते. खूप चांगली बॉलिंग विकी पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये आल्या. फक्त धावा त्या 7. नाबाद वाडेकर. टार्गेट असताना 48. 41 अजूनही गरज 18 चेंडूचा काही शिल्लक. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतोय 7 धावा. फर्स्ट ओव्हर मध्ये विकी पाटीलने डॉमिनेट केलं दोन्ही फलंदाजांना. पहिल्या बॉलवरती जरूर एक आपण बाउंड्री बघितली, पण त्यानंतर जखडून ठेवलं होतं अक्षरशः. आताही जर ते विक्रांतने केलं तरच इथे त्यांचं कमबॅक असेल, अन्यथा पलटवारसाठी वाडेकरला आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. अतुल बोईर, सिद्धू पाटीलचा पलटवार या ओव्हरमध्ये कसा असेल. फिरकीपटू विक्रांत पाटील ऑन बॉलिंग मार्क. ऑफ स्टंपच्या बाहेर लेट कट केला. थर्ड मॅन कव्हर करतात. मिळते ती सहजरित्या 1 धाव. क्षेत्ररक्षणामधून चमकदार कामगिरी करावीच लागणार आहे. झेल सिद्धूचा सोडलाय तो असेल स्ट्रायकिंग एंडला. लॉंग ऑन, मिड विकेट, लॉंग ऑफ. सध्या तुम्ही बघत आहात स्क्वेअर लेग मध्ये तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळतोय, आणि एक डीप बॅकवर्ड पॉइंट. कोन मध्ये फिल्डर आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप बॅकवर्ड पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन. हे जाळ सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळतंय. डीप मध्ये एक मिड विकेटला ठेवलंय विक्रांत. ओ बाहेर निघतोय. एका फिरकी पटूच्या विरुद्ध आपण बघत आहोत सध्या तरी. एक फिरकीपटू. 8 धावा. एज आहे थर्ड मॅनचा फिल्डर मागे थांबलाय. टप्पा पडल्याबरोबर इथे हिट करण्याचा प्रयत्न अतुल फार वेगाने आला, त्यामुळे कदाचित इथे संधी नव्हती रनआउटची. स्कोमोझॉन 9. आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग. दोघही गोलंदाज पाटील ब्रदर्स, विकी पाटील त्यानंतर विक्रांत.
पहिल्या 3 बॉलमध्ये 2च. स्कोर 9 वरती. 39 अजूनही गरज. स्विच हिटचा प्रयत्न सक्सेसफुल. डिपिश कव्हर पॉइंटला वेगाने चेंडू फरार. चौकार. दुहेरी अंकामध्ये 13 धावा. विक्रांत थांबलाय. लेट कट करतोय. थर्ड मॅनला फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. मिळते फक्त एकच धाव. एकेका धावेने जास्त फरक पडणार नाही. स्कोमॉझॉन 14. 14 धावा धावा फलकावरती. टार्गेट या मॅच मध्ये 48. 13 चेंडू 34 शिखराच्या मॅच मध्ये. विक्रांत इनसाइड आउटचा प्रयत्न. गॅप मध्ये बॉल. स्वीपर कव्हरला. वॅकेंट एरिया पडलाय. डीप मधून फिल्डर येतोय पण त्याचा वाक्या बाहेर आलाय. चौकार. आणि चौकारासोबत धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले ते 18 वरती. पाहिजेत 12 बॉल मध्ये 30 धावा. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये चांगली बॉलिंग. फर्स्ट ओव्हर मध्ये 7, सेकंड ओव्हर मध्ये 11. विकेट जरी पडले नाही तरी धावा त्यांनी दिलेला नाही जास्त. 30 अजूनही गरज. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॉलिंग मार्क वरती स्वराज चौधरी. समोर अतुल भोईर. 2 षटक आता महत्वपूर्ण असणार आहेत. विकी पाटील विक्रांत पाटीलचा कोठा संपन्न होतोय. 12 मध्ये वाडेकरने बनवलेल्या 18. 12 मध्ये पाहिजे 30. ऑन साइडला स्क्वेअर लेग. काउ फेस. लॉंग ऑन लॉंग ऑफ. आणि दीपेश कव्हर पॉइंट. शॉर्ट फाईन लेग. थर्ड मॅन कव्हरचा फिल्डर आतमध्ये. शॉर्ट मिड विकेटला तुम्हाला एक फिल्डर पाहायला मिळतोय. बॉल तयार होता. स्वराज चौधरी. अतुलकडे स्ट्राईक. 12 चेंडू 30 ची गरज या मॅच मध्ये. बॉल तयार. फुल टॉस होता. गॅप मध्ये खेळत मिड विकेटला काउ फेसचा फिल्डर क्लिअर करतोय. चांगली फिल्डिंग. थोडासा स्टॉप वेळ जरूर ते घेत आहेत पण धावा सहजरित्या मिळत असताना आपण बघतोय. 2-2 सोबत टोटल स्कोर पुढे. 20 धावा धाव फलकावरती. 28 अजूनही गरज या मॅच मध्ये. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 11 चेंडूंचा. गोलंदाज यार स्वराज. टॉस केलाय. मिस टाइम आहे. लॉंग ऑफला फिल्डर वेगाने. विकी प्रयत्न चांगला पण कॅच ड्रॉप. धावा आपण बघत आहोत पूर्ण होत असताना सहजरित्या त्या 2 प्रयत्न भरपूर चांगला होता. एक डाईव्ह लगावली पण चेंडूला पकडता आलं नाही. एफर्ट्स 100%. विकेट तितकेच महत्वपूर्ण आहे त्यामुळे विकीने स्वतःला झुकून दिलं. 22 वरती धावफलक. 10 चेंडू 26 ची गरज या मॅच मध्ये वाडेकरला. ओ बाहेर निघतोय. टॉप स्पिन. इट इज व्हाईट बॉल. जास्त बाहेर निघाला त्यामुळे अंपायरचा इशारा येतो तो वाईड. वाईडने धावफलक पुढे. 23 पाहिजेत 10 बॉल मध्ये 25. महत्वपूर्ण असेल 4 चेंडू या ओव्हर मधील. गोलंदाज स्वराज. ओ अगेन्स्ट द स्पिन खेळायचा प्रयत्न. काय चेंडू होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. मिडल अँड ऑफ स्टंपला पडला आणि तिथून फुटभर बाहेर वळत असताना वा. स्वराज. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. 25 ची गरज. मिस टाइम आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर मिड विकेटचे पोहोचलेत. ओ कॅच ड्रॉप. मागून बॅकअप येते. धावा सहजरित्या 2 पूर्ण झालेल्या आहेत. थ्रो करण्यात येतोय. थर्डचा कॉल सिद्धूने जरूर रिस्क घेतली आणि धावा इथे पूर्ण होत असताना आपण बघतोय 3-3 सोबत. धावा फलक 26 च्या घरात. बॉल शिल्लक 8. 8 मध्ये पाहिजेत 22. कॅच पकडणं या खेळाला महत्वपूर्ण होतं. फिरकीचं माहेरघर असलेल्या वाडेकर समोर सध्या तरी फिरकीची जादू आपण बघत आहोत स्वराज चौधरीची. स्टेप आउट झालेत. मिस टाइम आहे. विकेट कीपर डाऊन दी बॉल. ओ इथे कॅच ड्रॉप.
काय घडलं या क्षणाला? चुका महागात पडणार आहे. सिद्धू पाटीलला सलग दुसरा जीवनदान. अंडर प्रेशर, प्रेशर ऑन फिल्डर, प्रेशर ऑन बॉलर, प्रेशर ऑन बॅट्समन. चित्त थरारक मॅच, क्लोज एन्काउंटर. बॉल शिल्लक 7 मध्ये गरज आहे 20 धावसंख्येची. एकही धाव नव्हती. विकेटच्या शोधात होता गोलंदाज. जर कोऑर्डिनेशन बिघडलं नसतं तर कदाचित विकेट किपरने कॅच पकडली असती, गोलंदाजाने कॅच पकडली असती. इतका वेळ दोघांकडे होता की चेंडूच्या त्या खाले इझिली आले असते. जमलं नाही. सिद्धूला दुसरं जीवनदान. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 7 चेंडू 20 ची गरज. ऑन साइडला टर्न केला. काऊ फेसला फिल्डर आहे डीप मध्ये. सिंगल पूर्ण होते. सेकंडचा प्रयत्न इथे होणार नाही. सिद्धूला स्ट्राईक हवे. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपन्न. धावा फलकावरती धावा आपण बघत आहोत त्या 29 पाहिजेत. 6 बॉल मध्ये 19 धावा बॅटिंग करणाऱ्या वाडेकरला. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक. 6 मध्ये 19 ची गरज. विकेट एकही पडली नसली तरी काय गोलंदाजी केली आहे विकी पाटील, विक्रांत पाटील, स्वराज चौधरी. फर्स्ट ओव्हर मध्ये 7, सेकंड ओव्हर मध्ये 11, थर्ड ओव्हर मध्ये 11 धावा फलक आहे ते आपण बघतोय. 29 वरती या मॅच मध्ये पाहिजेत अजूनही धावा. 19. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. बॉलिंग मार्क वरती सुजल पाटील, सुजल जोशी. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट. लॉंग ऑन मध्ये तुम्हाला डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला मागे ठेवलं थोडंसं वाईड ऑफ होत असताना फिल्डर आणि एक फिल्डर चाललाय तो डीप बॅकवर्ड पॉइंटला. अंपायरशी काही चर्चा जरूर करतोय. गोलंदाज काही शंका होत्या त्या शंकेचं निवारण करत असताना यस खेटून यष्टी रक्षक अगदी क्लोज आहे. 6 बॉल 19 ची मॅच. ओ लेग स्टंप करण्याचा प्रयत्न. थर्ड मॅन ऍक्शन मध्ये असेल. थ्रो केल्या पण इथे आपण बघत आहोत सहजरित्या मिळते ती 1 धाव. वाईट +1 एक्स्ट्रा 2 मिळत आहे. धावा फलक पोहोचले पुढे 31. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. 17 ची गरज. मॅच अजूनही संपलेली नाही. एबी ऑन स्ट्राईक. अतुल भोईर. 6 चेंडू 17 ची गरज. टो एंडला लागलाय. मिड ऑफ मध्ये बॉल. लॉंग ऑफचे फिल्डर येतील तोपर्यंत एकच धाव. सेकंडचा प्रयत्न केला जात नाहीये. सिंगलने धावा फलकाला पुढे नेत आहेत अतुल. धावा फलकावरती 32. बॉल शिल्लक 5. 5 मध्ये 16. मागच्या मॅच मध्ये चेस करत असताना विजय मिळवून दिला होता विकी पाटीलने सोयगावला. या मॅच मध्ये पाहूया सिद्धू पाटील की अतुल भोईर की गोलंदाज सुजल जोशी. 5 बॉल 16. कमी गती. काय चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरला. गॅप मध्ये चालला. डीप मधून फिल्डर धावतायत. 2-2 फिल्डर पण दोघांचाही अवाका बाहेर की आतमध्ये आलाय. चांगली फिल्डिंग विकी पाटील कडून. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर कव्हर करून थ्रो करतोय. धावा तोपर्यंत 3. स्कोमॉस ऑन 35. 35 धावा धाव फलकावरती. बॉल शिल्लक 4. 4 मध्ये गरज आहे 13 धावांची. विकेट पहिल्या डावामध्ये पडल्या होत्या 2. या डावामध्ये एकही नाही. विकेटच्या आधारावरती 4 मध्ये 12 बनवल्या तर विजय असेल वाडेकरचा. बॅटचा चेहरा उघडला. मिस टाइम. लॉंग ऑफला विकी चेंडूचा खाली आलाय. वेल जज कॅच. फलंदाज बाद. पहिला धक्का. पहिल्या विकेटची पार्टनरशिप अखेर मोडीत काढण्यात आलेले 35 वरती. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 13 ची गरज.
पाहू ते आपण IPL मध्ये मुंबई इंडियन्स कशी आहे या मॅच मध्ये. सध्या तरी 3 मध्ये 13. नाराज आहे अतुल, कारण इतका वेळ टाइम स्पेंड करूनही चेहऱ्यावरती स्माइल नाहीये, त्याचं कारण धावा बनला नाही. 3-13. ओ, लांबून खेचण्याचा प्रयत्न, बराच लांबूचा चेंडू, अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल. स्कॉमुझॉन 36 धावा धावफलकावरती. बॉल शिल्लक आहे 3 मध्ये गरज आहे 12 धावसंख्येची. 11ला विजय. विकेटच्या आधारावरती वाडेकरचा तयार गोलंदाज सुजल जोशी. 3 चेंडू 12ची गरज आहे मॅच मध्ये. सर्वेश पाटील नवीन फलंदाज जो स्ट्रायकिंग एंडला. स्लॉग हिटर आहेत मात्र समोर सुजल जोशी. ओ, वाईट यॉर्करचा प्रयत्न डीप मध्ये विक्रांत. 1 धाव. आता 2 चेंडू 11. 10ला विजय. 2 मोठे फटके, 1 षटकार मिनिमम, 1 चौकार मिनिमम. तुम्हाला मारायचाच आहे. 11 पाहिजे. 10ला विजय असेल. पहिल्या डावामध्ये 2 विकेट पडले होते. या डावामध्ये आतापर्यंत फक्त 1च विकेट. वाडेकरने 10 बनवल्या. विजय त्यांचा असेल. सिद्धू पाटील की सुजल जोशी, चोळेगाव की वाडेकर. गोलंदाज तयार. लोवा फुल टॉस. ऑन साइडला स्विंग केला. गॅप मध्ये बॉल. मिड विकेटला. सीमारेषा पार. मच नीडेड. आवश्यक षटकार सिद्धूचा बॅट मधून. मॅच शेवटच्या चेंडूवरती. एका चेंडूमध्ये 5 धावसंख्येची गरज. एका चेंडूमध्ये 5ची गरज आहे मॅच मध्ये. 4ला विजय असेल. विकेटच्या आधारावरती वाडेकरचा. सुजल जोशीने पहिल्या 4 चेंडूंमध्ये एकही बाउंड्री दिली नव्हती, पण 5व्या बॉलवरती षटकार आला. 1 चेंडू 5ची गरज. 4ला विजय. ऑन साइडला पॅक करण्यात आले. 4 फिल्डर. 3 असतात. 1 फिल्डर चालला डिपिश किंवा पॉइंटला. गोलंदाज तयार सुजल. ओव्हर पिच. ऑन साइडला भिरकावला. एंड टू द फॅन्स. मिड विकेट हवा यात्रेसाठी. शेवटच्या 2 बॉल वरती फक्त मॅच होती वाडेकरची. अगोदरचे 22 बॉल चोळेगावचे होते आणि हा सामना अर्थातच जिंकलाय वाडेकरने. अभिनंदन. होते पण शेवटच्या 2च चेंडूंवरती 2 षटकार आले आणि हा सामना फिरला वाडेकरच्या बाजूने. अर्थातच त्यांनी विजय मिळवला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 10 चेंडूंमध्ये 24 धावसंख्येची बारदार खेळ करणारा सिद्धू पाटील मॅन ऑफ द मॅच. ही आपण हार्डलक टीम चोळेगाव खूप चांगला संघर्ष केला. चोळेगावने पहिला सामनाही खूप चांगली धावसंख्या चेस केली. दुसऱ्या मॅच मध्ये जखडून ठेवलं होतं, पण 2 चेंडू जे सीमारेषेच्या बाहेर गेले आणि हा सामना गमवावा लागला विकी पाटीलचा, विक्रांत पाटीलच्या. चोळेगावला आपलं मनापासून आभार. या स्पर्धेमध्ये चांगला खेळ केला. पार्टिसिपेट